आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तळोदी बा द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित यादवराव पोशेट्टीवार कला महाविद्यालय तळोदी बा तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर 441221 ॲक्रिडिटेड बाय नॅक B+ ग्रेड सेकंड सायकल खालील विषयांकरिता सहाय्यक प्राध्यापकांची 2026 ते 2027 शैक्षणिक सत्राकरिता घड्याळी तासिका CHB तत्वावर नियुक्ती करणे आहे. मित्रांनो, दिलेली जाहिरात यादवराव पोशेट्टीवार कला महाविद्यालय तळोदी बा तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील ही जाहिरात आहे आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तळोदी बा द्वारा संचालित. विद्यापीठाचे नाव दिले आहे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या विद्यापीठाला संलग्नित महाविद्यालय आहे यादवराव पोशेट्टीवार कला महाविद्यालय. आणि या दिलेल्या महाविद्यालयामध्ये खाली दिलेल्या विषयांकरिता सहाय्यक प्राध्यापकांची म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर या पदाची 2026 ते 2027 शैक्षणिक सत्राकरिता घड्याळी तासिका CHB क्लॉक ओवर बेसिस तत्वावर नियुक्ती करण्यात येत आहे किंवा नियुक्ती करणे आहे. रिक्त पदाचा तपशील या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे किंवा कोर्सेस पाठ्यक्रम आहे BSc BCom अँड MA परमनंट नॉन ग्रँट बेसिस. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर, सब्जेक्ट, क्वालिफिकेशन, नंबर ऑफ पोस्ट. सिरियल नंबर 1 सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र या विषयाकरिता सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर नेमण्यात येत आहे. क्वालिफिकेशन MSc मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री MSc इन केमिस्ट्री ही शैक्षणिक पात्रता आहे. नंबर ऑफ पोस्ट 2 जागा केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र या विषयाच्या MSc या एज्युकेशन वर भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 2 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स गणित क्वालिफिकेशन MSc मॅथमॅटिक्स ही शैक्षणिक पात्रता आहे. असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी एकूण 2 जागा भरण्यात येत आहे मॅथमॅटिक्स किंवा गणित या विषयाची. इन्फॉर्मेशन सूचना शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी म्हणजे स्नातकोत्तर पदवी MSc दिलेल्या विषयामध्ये उमेदवारांकडे मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. मास्टर डिग्री रसायनशास्त्र या विषयामध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि मास्टर डिग्री मॅथमॅटिक्स या विषयामध्ये उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. जे उमेदवार नेट एक्झाम उत्तीर्ण आहेत किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. नेट एक्झाम किंवा नेट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि सेट एक्झाम म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट राज्य पात्रता परीक्षा. दोन्हीपैकी एक परीक्षा उमेदवारांकडे असेल, पास असेल उमेदवार, तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून तसेच महाविद्यालयाच्या ईमेलवर आवेदनपत्र व मूळ प्रमाणपत्र पाठवावे किंवा स्वखर्चाने यादवराव पोशेट्टीवार कला महाविद्यालय तळोदी बा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे. उमेदवारांना सूचना आहे. दिलेल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे ज्या उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता आहे अशा पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून कॉन्टॅक्ट करून तसेच महाविद्यालयाच्या ईमेलवर आवेदनपत्र म्हणजेच अर्ज व मूळ प्रमाणपत्र पाठवायचे आहे. उमेदवारांना आवेदनपत्र, अर्ज व मूळ प्रमाणपत्रे पाठवून द्यायचे आहे ईमेल ॲड्रेसवर महाविद्यालयाच्या किंवा उमेदवाराने स्वखर्चाने यादवराव पोशेट्टीवार कला महाविद्यालय तळोदी बा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे. प्रत्यक्ष भेटून आवेदनपत्र व मूळ कागदपत्राच्या प्रती सादर करायचे आहे. सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तळोदी बा प्राचार्य यादवराव पोशेट्टीवार कला महाविद्यालय तळोदी बा. संपर्क करण्यासाठी प्राचार्य सरांचा संपर्क क्रमांक दिला आहे 9423621408 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे
8329531937. जाहिरात क्रमांक 2. सबको सन्मती दे भगवान. सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ सोलापूर. जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था. पाहिजेत संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाखेमध्ये अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित खालील पदे भरावयाची आहेत. मित्रांनो, दिलेली संस्था जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ सोलापूर. या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाखेमध्ये शाखा आहेत अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित. शाखेत खालील रिक्त पदे भरण्यात येत आहे किंवा भरावयाची आहेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. पदांची संख्या, अनुदान प्रकार, शैक्षणिक पात्रता, विषय. पद किंवा पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा. शिक्षणसेवक नेमण्यात येत आहे. पदांची संख्या 1 जागा अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार 100% अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक नेमण्यात येत आहे. 1 जागा. शैक्षणिक पात्रता BSc B.Ed. विषय सब्जेक्ट गणित / विज्ञान मॅथमॅटिक्स सायन्स. त्यानंतर आहे पदाचे नाव सहशिक्षक. पदांची संख्या 1 जागा. अनुदानाचा प्रकार अंशतः अनुदानित. अनुदान प्रकार 40%. अंशतः अनुदानित तत्वावर 1 जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 2 मध्ये सहशिक्षक या पदाची शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA B.Ed. विषय भूगोल इयत्ता 6वी ते 8वी करिता आणि सोबतच BA B.Ed सोबतच TET सेकंड पेपर उत्तीर्ण. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. पात्र किंवा उत्तीर्ण. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र असणे आवश्यक आहे. BA B.Ed सोबतच TET 2 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 पदाचे नाव सहशिक्षक. पदांची संख्या 1 जागा विना अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA B.Ed चालेल किंवा BA BPED चालेल. विषय सब्जेक्ट सर्व विषय. इन्फॉर्मेशन सूचना. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कागदपत्रासह दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी श्री नवलबाई फुलचंद शाह कोठारी हायस्कूल शिवगंगानगर 5 कुमठा नाका सोलापूर येथे आणून द्यावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र उमेदवार आहेत ज्यांच्याकडे रकान्यात दिलेल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे अशा पात्र उमेदवारांनी आपले अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन कागदपत्रांसह आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 29/8/2026 म्हणजेच 29 ऑगस्ट 2026 रोजी श्री नवलबाई फुलचंद शाह कोठारी हायस्कूल शिवगंगानगर 5 कुमठा नाका सोलापूर हा पत्ता आहे. या पत्त्यावर आणून द्यावे. उमेदवारांनी इथे सबमिट करायचे आहे किंवा प्रत्यक्ष आपले अर्ज आवश्यक कागदपत्रासह आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचून द्यायचे आहे किंवा आणून द्यायचे आहे किंवा त्या ठिकाणी पोहोचून द्यायचे आहे. टिप: वरील सर्व पदे शासनाच्या नियमानुसार भरण्यात येईल. वर दिलेली सर्व पदे, एकूण पदे 3 जागा आहेत. या 3ही जागा शासनाच्या नियमानुसार भरण्यात येणार आहे. अध्यक्ष / सचिव सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ सोलापूर. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.